मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत हे केले जाते. गुरुवारी अनेक सुवासिनी महिला या व्रताचे मनोभावे पालन करतात. लक्ष्मीची पूजा करून रात्री गोड-धोड नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. बऱ्याच ठिकाणी या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांना हळदी-कुंकू लावून वाण देखील दिले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी व्रताची कथा काय आहे ते आपण जाणून घेऊयात. घरात कोणी नाही वाचण्यासाठी किंवा जर तुम्हाला ही कथा ऐकायची असेल तर दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही हा व्हिडिओ लावून कथा नक्की ऐकू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू आणि शूर आणि प्रजेला सांभाळणारा होता. त्याला एक राणी होती. तिचं नाव सूरजचंद्रिका होतं आणि राणी दिसायला खूप सुंदर होती, देखणी होती, मात्र प्रचंड अहंकारी देखील होती. सुख, समृद्धी, ऐश्वर्यात लोळत राणी सतत घेत होती. राजाही तिचे हवे तेवढे नको ते लाड करीत असे आणि तिच्या बऱ्याचशा गोष्टींचे त्याला कौतुक असल्याने तिला गर्व झाला होता. त्या दोघांना 7 सुपुत्र आणि 1 कन्या होती. या कन्येचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी लक्ष्मीदेवीने विचार केला की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल. परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरिबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहील. या उद्देशाने लक्ष्मीदेवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रश्रवा राजाच्या दरबारी जाते. वृद्ध स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या डोक्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मीदेवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी तिचे नवऱ्याबरोबर खूप भांडण झाले आणि ती रागाने घराबाहेर पडली. रानावनातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते लक्ष्मीचं व्रत होतं. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचं दारिद्र्यसुद्धा नष्ट झालं. लक्ष्मीदेवीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली. मात्र देवीला ती विसरली. म्हणूनच त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध श्री रूपी लक्ष्मीदेवीला दासीला ऐकवते. त्यानंतर दासी महालात जाऊन राणीसाहेबांना वृद्ध श्रीने सांगितलेली महती ऐकवते. मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि घराबाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध श्रीरूपी लक्ष्मीदेवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मीदेवी तिथे थांबत नाही. बाहेर पडते. पडत असतानाच तिला राजकुमारी श्यामबाला भेटते. श्यामबाला वृद्धश्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर श्यामबाला वृद्धश्रीची माफी मागते. देवीला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्वही पटवून देते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. श्यामबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालाधर यांच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं. पतीसोबत ती आनंदाने आपले जीवन जगू लागते. मात्र सूरजचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेलं दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे. आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो का? पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्यांची विनम्रतेने चौकशी देखील करतात. तेव्हा तो राणी श्यामबालाचा वडील असल्याचे समजते. ही खबर दासी राणीपर्यंत पोहोचवतात. तेव्हा राजपोशाख पाठवून अगदी थाटामाटात श्यामबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वान्नांचं भोजन होतं. परतताना जावई सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यावर सूरजचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सूरजचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी श्यामबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते.
तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने जगू लागतात. काही दिवसानंतर श्यामबाला आपल्या माहेरी येते. तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्य ती करत नाही. याउलट अपमान करते. सासरी परतताना तिला काहीच देत नाही. मात्र याचं कोणतंच दुःख करून न घेता मुठभर मीठ घेऊन ती सासरी परतते. सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो, माहेरून काय आणलंस? त्यावर ती उत्तरते, मी तिथले सार आणले आहे. याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ तो चाखतो. त्यानंतर श्यामबाला पानात थोडंसं मीठ वाढते. या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते. तेव्हा श्यामबाला म्हणते, हेच आहे माहेराहून आणलेलं सार. मीठ जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्यात मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. श्यामबालेच्या बोलण्यातील खोज पती जाणतो. त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवा जावयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक देखील होते. मग ते भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालाधाराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळते. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. तसे तुम्ही आम्ही देखील सुखी होऊ शकतो. त्याप्रमाणे सर्वांनी मार्गशीर्ष महिन्यातील हे 4 गुरुवार अवश्य हे व्रत करा आणि देवी महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तुमचे दुःख दारिद्र्य कायमचे नष्ट होईल जर मनोभावे तुम्ही ही पूजा केली तर. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर कोणाला वाचनाची कंटाळ येत असेल ही कथा तर हा व्हिडिओ आजच सेव्ह करून ठेवा किंवा सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जाईल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि हो, एक म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, म्हणजे ही गुरुवारची कथा प्रत्येकाला ऐकायला मिळेल. श्री स्वामी समर्थ.